दोन शेतकरी भावांनी अशी वाटणी केली की ज्यामुळे संपूर्ण देशातून होतंय कौतुक. या शेतकरी भावांनी एक असा आदर्श तयार केलाय की ज्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडी याच भावांचं नाव आहे. एक अशी अनोखी वाटणी की जिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या भावांनी नेमकं असं काय केलं, अशी कशी वाटणी केली की ज्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गातून या भावांचं कौतुक होतंय. या भावांविषयी अभिमानाचे शब्द प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडातून निघत आहे. शेतकऱ्यांची वाटणी म्हणलं की ती वाटणी नातं तोडते. प्रत्येकजण स्वार्थापोटी आपल्याला कसं जास्त मिळेल याच्यासाठी कोर्टात जायला तयार होतो. पण या भावांनी केलेली अनोखी वाटणी, ज्यात त्यांचा समजूरपणा, दिलदारपणा उघड झालाय आणि ज्याचंच कौतुक होतंय. चला तर जाणून घेऊयात या भावांच्या वाटण्याची आदर्श कथा. महाराष्ट्रातल्या घराघरात मनामनात एका शब्दानं भीती निर्माण केली. 20-30 वर्ष आपण ज्या घरात एकत्र जेवतो, अंगणात सगळे सण साजरे करतो, त्याच घरात एक दिवशी वेगळ्या चुली पेटतात. वेगळी घर, वेगळं जमीन, जीवाभावांच्या नात्यामध्ये एक न दिसणारी भिंत उभी राहते. महाराष्ट्रातील शेतकरी भावांनी एका अनोख्या पद्धतीनं वाटणी केली, ज्याने संपूर्ण देशासमोर एक आदर्श उदाहरण निर्माण केलं. ही वाटणी या भावांनी कशा पद्धतीने केली याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. दोन शेतकरी बंधूंना आदराचं स्थान मिळवून देणारी वाटणी कशा पद्धतीनं झाली. विचार करा, एका सामान्य शेतकऱ्याचं कुटुंब, घरात 2 किंवा 3 भाऊ, त्यामधला एक हुशार असतो आणि दुसरा भाऊ मात्र शाळेत फारसा रमत नाही. तो बापाभोवती शेतीत राबायला लागतो. बाप कारभारी असतो. तो शेतीच्या बेभरोशी उत्पन्नातून कधी कर्ज काढून तर कधी पोटाला चिमटा काढून शिकणाऱ्या मुलाला शहरात पैसे पाठवतो. त्याची फी, त्याच्या मेसचा खर्च, पुस्तकाचा खर्च या सगळ्याची तजवीज करण्यासाठी तो शेतकरी बाप राब राबतो. पण त्यासोबत त्यांचा दुसरा भाऊही शेतीसोबत झुकून देतो. आई स्वतःला शेतीत झुकून देते. शेतीत काम करणाऱ्या भावाचं वय झाल्यानंतर लग्न होतं. त्याची बायको सुद्धा घरात येते. सासू सासऱ्यासोबत दिराच्या शिक्षणासाठी शेतात काबाड कष्ट करू लागते. तिकडे शिकणारा भाऊ शिकत असतो. त्याला नोकरी लागेपर्यंत घरून पैसे जाणं सुरूच असतं. अखेर त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागते. शहरात त्याचं थाटामाटात लग्न लागतं. गावागावाकडचा शेतकरी भाऊ आपल्या धाकट्या किंवा मोठ्या भावाच्या आनंदात सामील होतो. नोकरीवाला भाऊ बायकोला घेऊन शहरात संसार थाटतो. मग काही वर्षांनी येतो तो दिवस, वाटणीचा दिवस, ज्यामध्ये गावातील पंच, नातेवाईक बोलवले जातात. तेव्हा खरा खेळ सुरू होतो. नोकरीला लागलेला, आर्थिकदृष्ट्या स्थिर झालेला तो शिकलेला भाऊ आपला सगळा भूतकाळ विसरून जातो. तो हेही विसरतो की मी शिकत असताना हाच भाऊ शेतात राबत होता. माझ्या हॉस्टेलच्या फीसाठी, माझ्या मेच्या खर्चासाठी सगळे पैसे या शेतातूनच आले. आज जो मला 70-80 हजाराचा पगार मिळतोय, तो माझ्या भावाच्या आणि वडिलांच्या घामावर उभा आहे. हा विचार त्याच्या मनाला शिवत नाही. तो वकील आणि मोजणीवाल्याला घेऊन सोबत येतो. जमिनीच्या इंच हिशोबाची तो मागणी करतो. चांगली बागायती रस्त्याकडची जमीन स्वतःला घेतो. नापीक जिरायती जमीन त्या शेतकरी भावाच्या नशिबात येते. घराच्या बाबतीतही तोच हिशोब. सगळ्याचं खापर फोडलं जातं स्त्रियाच्या माथ्यावर. घरातली बाई तोडते, तीच भावामध्ये फूट पाळते, असे आरोप सर्रास केले जातात. रक्ताची नाती कायमची दुरावतात. एका आईच्या पोटातून जन्मलेले भाऊ एकमेकाचे वैरी बनतात. हीच आहे वाटणीची ती काळी आणि विदारक बाबू. पण आज महाराष्ट्राच्या घराघरात घडत आहे. पण या सगळ्या घडत असताना याच अंधारात कुठेतरी एक आशेचा किरण आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका आशेच्या किरणाची, पण एका वेगळ्या वाटणीची गोष्ट सांगणार आहे. जी अशी गोष्ट की जिने वाटणीच्या नावाला, परंपरेला एक सनसनी चपराक लागवली. ही गोष्ट परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खातगाव या गावची आहे. या गावात दैफळे कुटुंबाचं एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबाचे प्रमुख श्री रंगनाथ दैफळे, ज्यांच्याकडे वडिलोपार्जित 16 एकर जमीन आणि गावात एक मोठं घर, गावठाणात एक मोक्याची जागा. रंगनाथ यांना 3 मुलं. यातील 2 मोठे भाऊ डॉक्टर बाळासाहेब दैफळे आणि प्राध्यापक युवराज दैफळे हेही उच्च शिक्षित उदगीर येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. तर सगळ्यात धाकटा भाऊ केशव दैफळे हा गावात राहून शेती सांभाळतो. जेव्हा या कुटुंबाच्या वाटणीचा विषय निघाला, तेव्हा सगळ्यांना वाटलं की इथे पण दैफळे कुटुंबाने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. दैफळे कुटुंबाची वाटणी केली ती कायद्याच्या पुस्तकाने नाही, तर नात्याच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने केली. त्या वाटणीत काय घडलं हे ऐकून तुम्ही थक्क व्हा. नोकरीला असलेल्या दोन्ही भावांनी, म्हणजेच डॉक्टर बाळासाहेब, प्राध्यापक युवराज यांनी एक मताने निर्णय घेतला. ते म्हणाले, आम्ही दोघी नोकरीला आहोत. आमचं उत्पन्न स्थिर आहे, पण आमचा धाकटा भाऊ केशव त्याचं पूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. शेतीचा खेळ बेभरोशी आहे, त्यामुळे आम्हाला आमच्यापेक्षा त्याला जास्त आधाराची गरज आहे. असा विचार करून त्या दोन्ही शिकलेल्या भावाने फक्त 3.5 एकर जमीन घेतली आणि जो भाऊ गावात एकटा राहून आईची सेवा करत होता, त्याला तब्बल 9.5 एकर जमीन दिली. मंडळी, इथे गोष्ट थांबत नाही, संपत नाही. हा एक फक्त भाग होता. या 2 मोठ्या भावांनी दाखवलेला उदारपणाचा डोंगर अजून बाकी आहे. त्यांनी फक्त जमीन नाही, तर गावातच जे वडिलोपार्जित जे घर होतं गावातील, गावठाणातील मोक्याच्या जागा सुद्धा आपल्या धाकट्या भावांना हसत हसत देऊन टाकल्या.
केशवच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आमची असेल. त्याला जेवढं शिकायचं तेवढं शिकू द्या. सगळा लागणारा खर्च आम्ही दोघं भाऊ मिळून करू. आणि यावर कळस म्हणजे घरातल्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी देखील दोन्ही प्राध्यापक आणि डॉक्टर भावांनी खांद्यावर घेतली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसं शक्य झालं? याचं उत्तर दललंय दैफळे कुटुंबातल्या स्त्रियांमध्ये. समाजात घरात वाटणीला स्त्रिया जबाबदार धरलं जातं. या समाजात दैफळे कुटुंबातील स्त्रियांनी एक नवा आदर्श निर्माण केला. डॉक्टर बाळासाहेब आणि प्राध्यापक युवराज हे मोठं पाऊल उचलू शकले, कारण त्यांच्या पत्नींनी त्याला खंबीर साथ दिली. त्यांच्या पत्नींनी सुद्धा तोच समंजसपणा दाखवला आणि त्यांच्या पत्नींच्या निर्णयामुळे याला पाठिंबाच मिळाला नाही. तर दिराचं कुटुंब देखील आपलंच कुटुंब आहे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे आपलीच जबाबदारी आहे, ही भावना त्यांनी जपली. दैफळे कुटुंबातील या स्त्रियांचा आदर्श वाटणीच्या खऱ्या आधारस्तंभ ठरला. त्यांनी दाखवून दिलं की महिलांनी योग्य आणि सकारात्मक भूमिका घेतली तर समाजात किती मोठं बदल त्या ठिकाणी घडू शकतो. दैफळे बंधूंची ही गोष्ट एका कुटुंबाच्या वाटणीची नाहीये, हा फक्त एक विचार आहे, एक आदर्श आहे, जो महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे. ही घटना असं सांगते की शिक्षण माणसाला केवळ पदवी देत नाही, तर ते माणसातला समंजसपणा, दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची शक्ती सुद्धा देत असतं. ही गोष्ट सांगते की रक्ताच्या नात्यासमोर जमिनीच्या तुकड्यांनाही काही किंमत नसते. त्यामुळे नोकरीला लागलेले, बाहेरगावी शिकणारे, काबाड कष्टकरी काम करणारे बंधू, याच्यामध्ये एक आदराचं स्थान या भावांविषयी निर्माण झालं. ज्यावेळी नोकरी लागते, आर्थिकदृष्ट्या कोणी स्थिर होतो, त्यावेळेस आपल्या प्रत्येक भावाने, आपल्या शेतकरी भावाची, त्याने आपल्या शिक्षणाच्या वेळेस केलेल्या त्यागाची आणि कष्टाची जाणीव ठेवणं खूप गरजेचं असतं. जमिनीतून वाद होतात, घरासाठी वाद होतात, एक एक गुंठ्यासाठी किंवा फुटाफुटासाठी अगदी मारामाऱ्या देखील होतात, कोर्ट कचेऱ्या होतात. यावरून कायमस्वरूपी कोणाला जेलमध्ये जावं लागतं, तर कोणी गंभीर दुखापती होतं. पण दहीफळे कुटुंबाची जमिनीची वाटणी नाही केली, तर त्यांनी प्रेम, विश्वास, जबाबदारीची वाटणी केली. यांच्या या कृतीला, विचारांना आमचा मनापासून साला. दैफळे बंधूंची आदर्श वाटणीबद्दल पूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचे शब्द त्यांच्याविषयी निघत आहे. दैफळे दोन बंधू जे खूप शिकलेले होते, ज्यांच्या पत्नींनी त्यांना आधार दिला आणि आपल्या दिराचं जे कुटुंब आहे, जे आज अवघड स्थितीतून जात होतं, तर त्यांना मोठा आधार देण्याविषयी मोठे खंबीरपणे साथ दिली. हे थोडंसं वेगळंच आहे. हे फार कमी वेळात क्वचितच पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं भावाभावांनी कशी वाटणी केली पाहिजे, कसं एकोप्याने राहिलं पाहिजे, एक विचार कसा भावांचा असला पाहिजे, याचं उदाहरण पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. महिलांमुळे वाटण्या होतात, बायकांमुळे त्या ठिकाणी घरात फूट पडते, असं आपण नेहमी ऐकलेलं आहे. पण या भावांच्या विचाराला, या भावांच्या भावनेला त्यांच्या पत्नीने कशी साथ दिली, ही याच्यामधून कळण्यासारखी गोष्ट आहे किंवा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तर या वाटणीविषयी तुमचे कसे विचार आहेत? नेमकं कशा पद्धतीनं वाटणी व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने भावाभावांमध्ये एकोपा राहिला पाहिजे, कशा पद्धतीनं नात्यांनाही चांगलं स्थान दिलं पाहिजे. तुमची मालमत्ता, संपत्ती किंवा जमीन, तुमचा पैसा पाणी यापेक्षा तुमच्या भावना, तुमचं नातं हे किती मोठं आहे, याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंटच्या माध्यमातून तुमचे मौल्यवान विचार कमेंटमध्ये आम्हाला सांगा. हा व्हिडिओ जितका जास्तीत जास्त पाठवाल तितकं चांगलं, कारण की समाजामध्ये माणुसकी टिकली पाहिजे, भावाभावांचं नातं टिकलं पाहिजे, नात्यांना व्हॅल्यू आली पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.